आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे रवित धन ते मज मृतिके समान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे, हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे परममूर्ती असणारे ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून, या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय आपल्या निरपेक्ष जीवनाचं दर्शन एका सुंदर प्रसंगातून तुम्हाला आणि मला घडवतात. विठ्ठल अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा, भव्य दिव्य स्वरूपाचा हा त्रिदिनी चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे, आपल्या सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवलंय. एका थोर साधूची, एका थोर मातेची मूर्ती प्राण प्रतिष्ठा तथा कलशावर होण्यानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. मला वाटतं आपण सर्व प्रेमानं त्यांना पुंजा माई म्हणतो. काय म्हणतो? पुंजा माई. एका थोर संतांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा तथा कलशावर होण्यानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. बसणारी मंडळी अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करू. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर प्रामुख्याने माणसाच्या जीवनामध्ये 2 उत्सव घडले पाहिजे. थोडं लक्ष द्या कीर्तनाकडे. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर प्रामुख्याने 2 उत्सव माणसाच्या जीवनामध्ये घडले पाहिजेत. पहिला उत्सव घडला पाहिजे देवाचा आणि दुसरा उत्सव घडला पाहिजे साधूचा. देवाचा उत्सव का म्हणून करायचा? महाराजांचं प्रमाण नाटाच्या अभंगामध्ये, जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय, ज्या भगवंताने तुम्हाला या सृष्टीमध्ये जन्माला घातलंय, त्या भगवंताच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतोय 1, आपण रामनवमी साजरी करतोय 2, आपण दत्त जयंती साजरी करतोय 3, आपण हनुमान जयंती साजरी करतोय 4, आणि आपण महाशिवरात्र साजरी करतोय. हे जेवढे काही उत्सव आपण साजरे करतोय याचं कारण एवढंच आहे की त्या भगवंताने तुम्हाला आणि मला काय घेतलेलं आहे, जन्माला घातलेलं आहे. पण मला बसणाऱ्या मंडळीला एक विचारायचंय, देवाचा उत्सव तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये नाही घडला, लक्ष देऊन ऐका बरं, देवाचा उत्सव तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये नाही घडला तर देव तुमच्यावरही नाराज होत नाही, माझ्यावर नाराज होत नाहीये. पण देवाचा उत्सव जर तुमच्याही जीवनामध्ये नाही घडला, साधूचा उत्सव तुमच्याही जीवनामध्ये नाही घडला, साधूचा उत्सव माझ्याही जीवनामध्ये नाही घडला, तर देव नाराज झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून बसणारी मंडळी, एखाद्या वेळेस देवाचा उत्सव बाजूला ठेवा, पण साधूचा उत्सव करा. तुम्ही भाग्यवान आहात. ज्या मातेचा उत्सव आहे ती माताही संत आहे, आणि ज्यांच्या त्या शिष्य आहे ते सुद्धा किसनगिरी बाबा काय आहे, संत आहे. 2 संतांचा, बरोबर आहे का नाही, गुरु बहीण म्हणून त्यांनाचा स्वीकार किसनगिरी बाबांनी केलेला होता. असे असणारे 2ही संत आहे. किसनगिरी बाबाच्या सहवासामध्ये, त्यांच्या तालमीमध्ये तयार झालेली ही आपली मुक्ताई, बरोबर आहे का नाही. आणि त्या आई साहेबाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेनिमित्त, कलशावर होण्यानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. संतांचे उत्सव केले की देव असा गदगद होतो. एका हिंदी कवीने खूप सुंदर वर्णन केले, तो सांगतो पहा. मैं संतन को दास, संत मेरे मुकुट मणि, मैं संतन को दास, संत मेरे मुकुट मणि. अहो मी संतांचा दास आहे, मी संतांचा सेवक आहे. आणि संत काय आहे, माझे मुकुटमणी आहे. साधूचा उत्सव साजरा केला, भक्ताचा उत्सव साजरा केला की देव असा गदगद होतो. महाराज माझा काय होतो, गदगद होतो. आता 2 दिवस झाले नवरात्र संपलेले का? संपले नाही अजून, संपले ना. आमच्या तिकडचे संपले, तुमच्या तिकडे चालू आहे का नाही? यावेळेस 11 दिवस नवरात्र होते महाराज, बरोबर आहे का नाही. माया हो, महाराष्ट्रामध्ये एक सुवासनी जेव घालायची पद्धत आहे का तुमच्या तिकडे? आहे. त्या सुवासनी जेव घालण्याच्या पद्धतीमध्ये 2 प्रकारच्या पद्धती आहे. शाळेतल्या छोट्या छोट्या मुलीला जेव घालतात ही एक पद्धत आहे, आणि सौभाग्यवती मायमाऊल्यांना जेव घालतात दुसरी पद्धत आहे. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. सुवासनी जेव घालत असताना 2 पद्धती सांगितलेल्या आहे. एक सौभाग्यवती मायमाऊलीला जेव घालायचं 1, आणि शाळेतल्या छोट्या छोट्या मुलीला जेव घालायचं 2. एका शावकाराच्या बायकोने सुवासनीचं जेवण ठेवलं. हा मोठी माणूस, श्रीमंताची बायको होती, आणि मोजून 11 महिलांना तिनं आमंत्रण दिलेलं होतं. जी जेवायला येणार आहे तिला 5 ग्रॅमची अंगठी होती.
जी जेवायला येणार होते तिला येवल्याची पैठणी होती 5,000ची. आता काय सावकाराची बायको, वचनम किम दरिद्रता, आपल्याला का द्यायची का घ्यायची, आपण फक्त माना हलवा. आणि सावकाराच्या बायकोने जेवण ठेवलं, सांगितलं हे मायानो बरोबर 12 वाजता नैवेद्य, 12 वाजता जेवायला यायचं. एक माय माऊली जेवायला निघाली आणि तिनं तिच्यासोबत तिचं 7-8 वर्षाचं लेकरू घेऊन गेली. थोडं लक्ष द्या, खूप सुंदर चिंतन करायचं आहे आपल्याला. आणि ते लेकरू गेल्यानंतर आता ते लहान लेकरू, त्याला काय कळतं महाराज? लहान लेकराला कीर्तन कळत नाही, लहान लेकराला काही कळत नाही, काही कळत नाही. जसं गेलं ते सुवासनीला बसायला मस्त चांदीचे पाट वगैरे एकदम सुंदर नैवेद्य दाखवायचं आहे, यांना जेवू घालायचं. जसं पोरगा गेलं तसं त्या गुलाबजामच्या टोपल्यामधले 2 गुलाबजाम काढले तोंडात घातले. राग आला त्या सावकाराच्या बायकोला. सुवासनीला जेवू घालायचंय, नैवेद्य दाखवला नाही आणि ह्या पोरानं 2 गुलाबजाम उष्ट केले. त्या पोराच्या हाताला धरलं आणि त्या सावकाराच्या बायकोने 2 गालात मारल्या आणि त्याला घराच्या बाहेर काढून दिलं. मला आता एवढंच सांगायचं, 9 महिने 9 दिवस एखाद्या माय माऊलीने एखाद्या लेकराला गर्भात वागवावं, तळहाताच्या फोडासारखं जपावं, अमृताहीपेक्षा पवित्र दूध त्याला पाजावं. आणि ते सोन्यासारख्या लेकराला जर 2 गुलाबजामसाठी जर एखादी सावकाराची बायको 2 थोबाडीत मारत असेल, खरं सांगा माया हो, तुम्हालाही लेकर आहे, तुम्ही जेवसाल का हो त्या सावकारणीच्या घरी? तुम्ही त्या चांदीच्या ताटाला अशी लात मारसाल, ए बाई हे घे ताट आणि साडी आणि अंगठी घाल तुझ्या नाकात, हातात नाही नाकात घाल, नको तुझी अंगठी मला, चांदीचं ताटही नको आणि 5,000चा शालू सुद्धा नको. का? माझ्या सोन्यासारख्या लेकराला 2 वर्षाच्या 4 वर्षाच्या लेकराला 2 गुलाबजामसाठी मारलं. याच्या उलट सांगतो आता, सावकाराच्या बायकोने जेवण ठेवलं आणि एक माय माऊली आपलं लेकरू घेऊन गेली. आता त्या लेकराला भूक लागली. जसं ह्या महिला मंडळी घरात आल्या, यांना बसायला द्यायचं, ते सोन्यासारखं लेकरू पाहिलं तर सावकाराच्या बायकोने यांना पाणी विचारलं नाही, कुठं बसल्या हेही विचारलं नाही. जसं गेल्या तसं त्या पोराला जवळ घेतलं, त्याच्या 2-4 पप्प्या घेतल्या. बाळा काय देऊ तुला खायला, बाळा तुला काय देऊ खायला. आणि सावकाराच्या बायकोने त्या गुलाबजाम मधले 2 गुलाबजाम एका वाटीत काढले, एक सोन्यासारखा चमचा घेतला आणि त्या लेकराला 2 गुलाबजाम खाऊ घातले. आता संपलं उदाहरण. पहिलंही उदाहरण तुमच्या लक्षात आलं ना, आताही लक्षात आलं. एवढं सुंदर तिच्या लेकराला जेवू घातल्यानंतर खरं सांगा बरं, त्या आईला आता जेवायची गरज राहिली का? नाही. व्यवहार असा सांगतो, लेकरू जेवल्यानंतर जसं आईचं पोट भरतं हा जसा व्यवहार आहे, तसं साधूचा उत्सव केल्यानंतर देवाचं पोट भरतो हा परमार्थ आहे. म्हणून साधूचा उत्सव केल्यानंतर देव असा गदगद होतो. महाराज तुकोबरायचं प्रमाण किती सुंदर आहे. देव सारावे देवाची सेवा करत असाल, तुम्ही घरामध्ये देवाची आरती करत असाल,
आणि एखादा साधू एखादा महात्मा जर तुमच्या दारात आलाय तर प्रमाण देतात महाराज की देव सारावे परते संत पूजावे आरते, म्हणून एका थोर महात्म्याची सेवा करण्याचा योग तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. बरेचसे लोक प्रश्न करतात मंदिर बांधायचं तरी काय यासाठी, असा बऱ्याचशा शहाण्या लोकांचा प्रश्न आहे की मंदिराची गरज काय, का म्हणून मंदिर बांधायचे, गावगाव 100 मंदिर काय करायचे. याचं कारण सांगू महाराज तुम्हाला. मी संत चोखोबारायचं मंदिर बांधल्यानंतर एक चांगला सुशिक्षित बेकार माणूस मला म्हणे, पुरुषोत्तम बुवा 4-5 कोटी रुपये पाण्यासारखे घातले याच्यात जर एखादी शाळा काढली असती, कॉलेज काढलं असतं तर पोटही भागला असतं, पोरही शिकले असते. तो त्याच्या नजरेने विचार करत होता, एवढे 5 कोटी मंदिरात घालण्यापेक्षा एखादं कॉलेज काढलं असतं तर गोरगरिबाचे मुलं तिथं शिकले असते. मी त्याला जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. म्हणलं साहेब, शाळेत बिघडलेले लोक, कॉलेजमध्ये बिघडलेले लोक, युनिव्हर्सिटीमध्ये बिघडलेले लोक, विद्यापीठामध्ये बिघडलेले लोक हे फक्त या देशामध्ये मंदिरातच नीट होऊ शकतात, म्हणून पहिले मंदिर बांधायच्या नंतर शाळा बांधायची. बरोबर आहे का नाही. आणि आल्यानंतर तर मला कळालं की आमच्या बालू महाराजांनी तर क्रांतीच केली महाराज. बरोबर आहे का नाही. झोळीत जेवढी दक्षिणा जमा होईल ती दक्षिणा जमा करून एवढं सुंदर मंदिर बांधलं. एकदा टाळी वाजवा आमच्या बालू महाराजासाठी. वा, मंदिर बांधले पाहिजेत महाराज. आणि मंदिर बांधताना बऱ्याचशा लोकांची धारणा असते की लोकांनी मदत केली पाहिजे. तुम्ही सुरू करा, लोक बरोबर मदत करतात महाराज. म्हणून अगदी सुंदर मंदिर बांधलंय. बाबाजींच्या हस्ते मूर्तीप्राण प्रतिष्ठा कलशावर होण्याचा कार्यक्रम सुद्धा होणार आहे. आणि तुम्हा सर्व मायबापांच्या सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आमच्या जगदीश दादामुळं आलाय. 6 वर्षापूर्वी त्यांनी एकदा फोन केला होता मला. बरोबर आहे का नाही. आमचे बालू महाराजांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला 6-7 वर्षापूर्वी एकदा फोन केला होता. म्हणलं तो काळ खूप जुना होता. करोनाच्या नंतर अगोदरचा काळ वेगळा होता आणि करोनाच्या नंतरचा काळ. आमच्या जगदीश दादामुळं तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. अगदी गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. तुकोबाराय सांगतात की आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे एर वित्त धन ते मज मृत्तिके समान. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराय आपल्या निरपेक्ष जीवनाचं दर्शन एका सुंदर अशा प्रसंगातून तुम्हाला आणि मला घडवतात. संत म्हणले की निरपेक्ष हा शब्द त्यांना लागतोच महाराज. संत आणि स्वार्थी म्हणलं त्याला संत कसे म्हणायचे. जगद्गुरु तुकोबारायचं जीवन जर आपण तपासलं महाराज तर गाथ्यामध्ये एक अभंग आहे, घरी जाऊन वाचा. याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देव कुळ पूज्य, नये बोलो परी पाळीले वचन केली याचा प्रश्न तुम्ही संती. तुकोबारायचं जीवनचरित्र एका महात्म्याने सांगितलं. सांगा ना. त्यावेळेस तुकोबाराय सांगतात, दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, श्री अन्न करता मेली सर्वांचे प्रमाण पाठ आहे. एक काळ असा होता की तुकाराम महाराज ज्यावेळेस हयात होते त्यावेळेस तुकोबारायला कोणी महाराज म्हणतच नव्हतं. तुकोबारायला कोणी बाबा म्हणत नव्हतं. तुकोबारायला कोणी स्वामी म्हणत नव्हतं. त्या काळामध्ये माझे तुकोबारायला लोक तुकोबा शावकार म्हणायचे. काय म्हणायचे? शावकार म्हणायचे. आणि शावकार कधीच गरीबाला म्हणत नाही, हा व्यवहाराचा नेम आहे. बरोबर आहे का नाही. शावकार कोणाला म्हणतात? तो पैशावाल्याला शावकार म्हणतील ना, गरीबीला शावकार. तुकोबारायकडे एवढी श्रीमंती होती, 12 गावची जहागिरी, 350 एकर जमीन, सोनं नाणं हिरे माणिक मोती सगळं काही होतं. पण दुर्भाग्य माझ्या जगद्गुरु तुकोबारायचं असं होतं की दुष्काळ पडला. बरं, दुष्काळ एवढा पडला महाराज जसा सध्या महाराष्ट्रावर ओला दुष्काळ पडलाय. कोणता दुष्काळ पडलाय? ओला दुष्काळ पडलाय. खरं सांगू वाईट वाटतं महाराज. तुमच्या परिसरात किती नुकसान झालं देव जाणे, पण काही परिसरात आम्ही गेलो महाराज 100% 100% शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. विठाला दुष्काळ पडल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायची संपत्ती गेली यात नवल नाहीये. दुष्काळ पडल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायचा गावचा मान गेला यातही नवल नाहीये. मान गेला, धन गेला, संपत्ती गेली, ऐश्वर्य गेलं, सगळी वरवर सगळं गेलं यात नवल नाहीये. एका ठिकाणी प्रमाण किती सुंदर आहे पहा. दुष्काळे आटीला सुंदर प्रमाण. जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनामध्ये दुष्काळ पडल्यानंतर संपत्ती गेली नवल नाहीये, ऐश्वर्य गेलं नवल नाहीये, धन गेला, मान गेला. अहो मान काय महाराज, ज्या तुकोबाराय लोक शावकार म्हणायचे त्या काळामध्ये तुकोबारायची परिस्थिती. कोपला पाटील गावीची ही लोक आता मज भीक कोण घाली. कोपला पाटील
गावीची लोक आता माझ भीक कोण घाली. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये संपत्ती गेली नवल नाहीये. बायको अन्न करता मेली. खरं सांगा, एवढी मोठी तकलीफ संसारामध्ये असताना सुद्धा तुकोबराय देवाला काय म्हणतात माहितीये का? बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा गेली. अरे एखाद्या सप्त्यातलं कीर्तन जर एखाद्याचं रद्द झालं तर महिनाभर करमत नाही त्या महाराजाला. चालू कीर्तनात जर आपल्याला पहिली चाल म्हणतील नाही, त्याला असं वाटतं महाराजाला का फाशी देऊ, याची गच्ची दाबू. ही आपली मानसिकता आहे. तुकोबरायची अनुयायी घेऊन म्हणून घेतोय आपण. चालू कीर्तनात जर एखाद्या महाराजांना अपमान केला तर असं वाटतं का याला गोळ्या घालावं, ही आपली मानसिकता आहे. आणि तुकोबराय एवढा ऐश्वर्य गेल्यानंतर म्हणतात की बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे पीडा गेली. साधू संतांच्या जीवनामध्ये दुःख हे येणंच नाहीये. दुःखाचे 3 प्रकार शास्त्रामध्ये सांगितलेले. आध्यात्मिक दुःख, आदिभौतिक दुःख आणि आदिदैविक दुःख. हे 3 नसल कळले तर अजून 3 सांगतो. दारिद्र्याचं दुःख, पापाचं दुःख आणि गर्भवासाचं दुःख. एवढे दुःख सांगून तुम्हाला दुःख देण्याचा माझा मुळीच हेतू नाही. जसं जमल तसं आपण सांगू. आता दारिद्र्याचं दुःख जर जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये म्हणाव तर महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायचे शिष्य. दारिद्र्याचं दुःख काहीच नाही. अरे तालुक्याचा आमदार जर ओळखीचा असला तर माणूस कोणाचंही लिटिगेशन काढतो, कोणाची गच्ची धरतो, डायरेक्ट सांगतो मी आमदाराचा माणूस आहे. मग आता साध्या 5 वर्षाचा आमदार जर तुमच्या ओळखीचा असला तर तालुक्यात जिल्ह्यात तुम्ही कोणाला भेट नाही. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते माझे छत्रपती शिवाजी महाराज. आणि असा राजा ज्या माणसाचा शिष्य त्या माणसाकडे दारिद्र्य अजिबात नाही. काही लोक म्हणतील पापाचं दुःख साधू संतांच्या जीवनामध्ये कधी आलं नाही. प्रमाण घ्या. झुंजार पाप पुण्यांगी नटाळे त्या. दुसरं प्रमाण सांगतो. तुका म्हणे आम्ही गर्भवासाचं दुःख साधू संतांच्या जीवनामध्ये नसतं. गर्भवासाचं दुःख तुम्हाला आणि मला काय सांगू. गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळमूत्र जाणा तुझं क्षणोक्षणात ध्यात असे. पण साधू संतांच्या बाबतीत हा GR लागू होत नाहीये. प्रमाण घ्या. गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझे. बर जाऊ द्या. एवढा मोठा दुष्काळ पडला, गावची पाटीलकी गेली, गावची शावकारकी गेली, अहो बायको अन्न करता मेली, तरी पण 4092 अभंगामध्ये तुकोबराने कुठंच पांडुरंग परमात्म्यासमोर आपल्या संसाराचं दुःख व्यक्त नाही केलं. महाराज हा बायको मेली तर बरं झालं म्हणले, शावकारकी गेली तर काय म्हणले, बरं झालं म्हणले, पाटीलकी गेली बरं झालं म्हणले. हा काही अभंग तुम्हाला असे पाहायला भेटेल की संसाराच्या तापे तापवलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. हा विभाग वेगळा आहे आणि हा विभाग. पण तुकोबरायच्या जीवनामध्ये एवढं संकट आहे, एवढी परिस्थिती हालाकीची आहे, हे ज्या वेळेस माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं. आता राजा आहे, एक सूत्री कारभार आहे, अख्ख्या महाराष्ट्राचा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि माझ्या सद्गुरूची ही परिस्थिती पाहिल्यानंतर साहजिकच आहे राजाने विचार करावा, जगाच्या कल्याणासाठी जे महात्मे अवतरणित झालेले, ज्यांचा विषय फक्त जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टभीती पुढते हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या. एवढं जर रात्रंदिवस समाजाची सेवा करतात हे लोक, एवढं जर समाजाला अज्ञानापासून दूर करून ज्ञानाकडे नेतात, तर मग अशा माणसाला एक टाइम जेवणाची व्यवस्था होऊन काय माझ्या राजापणाला आग लागो. म्हणून राजाच्या मनात सद्विचार निर्माण झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी काही सेवकांकडे
हिरे माणिक मोती जडी सगळे मोती वगैरे घेऊन कोठं पाठवलं, तुकोबरायकडे पाठवलं. तुकोबरायकडे गेल्यानंतर त्या सर्व सेवकांनी जय हरी घातला. जय हरी, जय हरी. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून आलोय. बर या. येण्यास कारण विचारलं. काही नाहीये, तुमची परिस्थिती हलाखीची आहे असं ऐकलंय आम्ही, की पत्नी अन्न करता मरण पावली. एका काळामध्ये तुम्हाला शावकार मानणारे लोक आज 2-2, 3-3 दिवस झाले तुमची चूल सुद्धा पेटत नाहीये. मग आमच्या राजांना असं वाटलं की बा तुमचा संसार सुखी व्हावा, म्हणून त्यांनी काही हिरे माणिक मोती वगैरे सगळ्या काही गोष्टी आमच्याकडे पाठवलेल्या आहे. तुकोबरायने मनातल्या मनात विचार केला, ज्या गोष्टी तर कधी मनातच आल्या नाही त्या देवानं माझ्यासाठी उपलब्ध का केला. कारण देवाचा तो स्वभाव असा आहे, मनाचे संकल्प पावविल जरी राहे बुद्धी त्याचे पायी किंवा याचे पायी. बरोबर आहे का नाही. मनाचा संकल्प पूर्ण करणारा जर देव आहे तर माझ्या मनामध्ये कधी सोनं मिळावं ही अपेक्षाच नाहीये. आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे शिवाजी महाराजांनी तुकोबरायकडे पाठवल्या होत्या. अख्ख्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी त्या गोष्टीला प्राधान्य दिलं नाही. जसे तुकोबराय उठले तसे पांडुरंगाच्या मंदिरात गेले आणि पांडुरंगासोबत भांडण करू लागले. खरं सांगू का महाराज, भांडण एक प्रकरणच तुकोबरायचं गाथ्यामध्ये. एक अभंग सांगतो. आमुची अभावे तुझं देव पण ते का विसरून राहील असे समर्थासी नाही उपकार स्मरण दिले आठवण वाचून या चळण वळण सेवकाच्या बळे निर्गुणाच्या मुळे सांभाळावे तुका म्हणे आता आलो खांडावरी आणि प्रेम देऊन हरी बुजवावे जगद्गुरु तुकोबराय देवाकडे गेले. अबे देवा, काय अधिकार असेल मला तुकोबरायचा. अरे हे जे पंढरपूरला दरवर्षी जे 40-50 लाख लोक येतात हे तुझ्यामुळं नाही येत. आम्ही लोकांना सांगतो की आमच्या देवासारखा देव नाही तर खरं सांग बरं देवा तुझं काय रे. सगळं जग तुला काळा म्हणतं बे, तू काळा आहे दिसायला. तरी आम्ही लोकांना काय सांगतो, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. हे आम्ही लोकांना सांगतोय. अबे देवा काय बोलतो बे, चोट्टाय तू. चुरा चुरा कर माखन खाया गौलनिक आनंद कुमार काय बढाई दिखावत मारे. तू चोट्टाय देवा, तुझा खानदानी पेशा चोट्टीचा आहे. तरी आम्ही लोकांना काय सांगतो, उदार तो हरी लोकांना असं वाटतंय व्यवहारातल्या लोकांना की आता पक्षामध्ये बंडखोरी व्हायला लागली. हा, पहिली बंडखोरी आमच्या संप्रदायात व्हायले, पण तुकोबरायनं बंडखोरी देवासाठी केली होती. आताचे बंडखोरी सत्तेसाठी करतात. अरे आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री असून, आपल्या पक्षात सर्व मंत्रिमंडळ असून आपल्या आमदाराचं काम होत नसेल तर आमदार नाराज होणार नाही का? एखादा कार्यकर्त्याने साहेबाला शिवाय दिल्या का म्हणून दिल्या, साहेब रात्रंदिवस मी तुमच्या सोबत आहे, मी माझ्या शेतीचा विचार केला नाही, लेकरा बाळाचा विचार केला, तुम्ही फोन केला की मी तुमच्यासाठी आहे, पोलिसाचे डोंगरावर चपके खायला मी, रस्त्यावर टायर जाळायला मी, आणि तिकिटाच्या टायमाला तुम्ही दुसऱ्याला तिकीट देता. मग बंडखोरी जी होती ना ती याच्यामुळे होती. तुकोबराय सांगतात देवा रात्रंदिवस तुझ्यासाठी आम्ही प्रयत्न केले. बरं हे काही तुकोबरायने देवाला सांगितलं असं नाहीये, गवळणी सुद्धा देवाला असं सांगतात. निळोबरायची एक गवळण किती सुंदर आहे पहा. याचे लागी वो तेजियले भोग, याचे लागी वो केले नाना याग, याचे लागी वो अष्टांगादी योग, याचे लागी वो विषयाचा त्याग, जन्मोजन्मांतरी केली हे सूचना. देवा एका जन्मात नाही मागे बहुत जन्मी हेची करीत आलो. एवढ्यावर थांबल्या नाही गवळणी. याचे लागी वो मंत्र जप केला, याचे लागी वो वेदांत पाहिला. देवा एवढं तुझ्यासाठी केलं आणि आमच्या पदरामध्ये काय पडलं रे, काय मोकली लेवणी सावजाने वेधिले, येथवरी होता संग अंगे अंग लपविले. मग गवळणीचा आक्रोश तुकोबराय सांगतात, कानया रे जग जेठी दे भेटी एक वेळा
तुकोबरा देवाला सांगतात, देवा ज्या गोष्टी तुम्ही माझ्या समोर उपस्थित केल्या त्या गोष्टीला मला जीवनामध्ये मी कधी प्राधान्यच दिलं नाही. माझ्या मनामध्ये काय चालतंय, मला काय अपेक्षा आहे, मला तुला सांगायची गरज नाहीये देवा. कारण की न सांगता तुम्हा कळो येते विश्वी विश्वंबर परिहारची न लगे. तुकोबरायचं भांडण झालं. तुकोबराय परत त्या सेवकांकडे आले आणि त्या सेवकांनी सांगितलं, बाबा आमच्या राजाने तुम्ही सुखी व्हावं म्हणून तुमच्यासाठी हा नजराणा पाठवला. तुकोबराय तिथं सुद्धा त्या सेवकांना सांगतात, तुमच्या राजाला कसं कळलं की आमचं सुख याच्यात आहे? कारण तुमचा राजा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. तुकोबरायची भाषा आहे बरं. तुकोबराय काय सांगतात, तुमचा राजा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. आणि तुकोबरायच्या जीवनामध्ये कोण राजा आणि काय रव आणि काय रंग मुंगी आणि राव आम्हा सारीखाची. तुमच्या राजाला जाऊन सांगा की तुम्ही फक्त राजे महाराष्ट्राचे आहे, आम्ही राजे तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे. पण तुकोबराय सांगतात, तुमच्या राजाने पाठवलं ना तर तुमच्या राजाला जाऊन सांगा, तुम्हाला असं वाटतंय आम्ही सुखी व्हावं, मग तुमच्या राजाला माझा निरोप द्या. काय निरोप तुकोबरायने दिला? तुकोबराय अभंगाच्या पहिल्या पहिल्या चरणामध्ये आपल्या जीवनातली निरपेक्षता तुकोबराय त्या सेवकांसमोर प्रकट करतात. अहो ऐका ना, तुमच्या राजाला असं वाटतंय आम्ही सुखी व्हावं, मग तुम्ही राजाला निरोप द्या, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. साधू संतांच्या जीवनाचं सुख वेगळं आणि तुमच्या आणि माझ्या जीवनाचं सुख वेगळं. तुम्हाला आणि मला कशा सुख लागेल काही सांगता येत नाही. बरं ज्याच्यासाठी प्रयत्न करतोय तो सुखाचा अजून काही तुम्हाला आणि मला काही पत्ता लागला प्रमाणे सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ आपण सर्वजण यज्ञ म्हणतो. यज्ञ शब्द नाही बरं, शब्द काय यज्ञ. यज्ञ म्हणजे प्रयत्न. सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा क्षीण फावला माया वेष्टीला जीव माझा. सर्व रात्रंदिवस जे प्रयत्न चालले ते सर्व सुखासाठी चालले. तुम्ही सर्व शेतकरी बांधव आहात. एवढी सुंदर जी कपाशी लावलेली आहे, तिला खत टाकतोय, तिला औषध शिपतोय, तिला खुरपून घेतोय, एकदम पोटच्या लेकासारखं तुम्ही तुमच्या पिकाला जपता. हे कशासाठी जपता? देवासाठी का पैशासाठी? बोलत चला गड्या. कशासाठी? पैशासाठी. रात्रंदिवस तुम्ही कष्ट करता, पावसाचा विचार करत नाही, थंडीचा विचार करतोय, कशाचा रात्रंदिवस राब 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 बैलासारखं शेतामध्ये राबता. हे कशासाठी? देवासाठी का सुखासाठी? बरं जाऊ द्या. एवढ्या लांबून धावपळ करून मी सकाळी हिंगोलीला होतो, हिंगोलीचा प्रवास करून मी दिवसभर प्रवास करून तुमच्याकडे आलो. देवासाठी का सुखासाठी? हे नसेल कळलं. देवासाठी का पैशासाठी? बोला. हां आता कळलं तुम्हाला. नाही बोला बोला, लाजू नका तुम्ही अजिबात. असं मोकळं बोला. आम्हाला कळू द्या आमच्याविषयी तुमच्या मनात किती
असं मनात ठेवू नका सगळेजण. बसल्या बसल्या लगेच म्हणते महाराज लोकांचं काही सांगितलं की अशा गुदगुल्याच होतात महाराजा लोकांना. काय झालं काही कळत नाही. आणि काय बिचारे एवढे मागं लागलेले काही काही तर बाबा बाबा तो पैसा पैसा काय देता हो महाराज तुम्ही. अहो तुम्ही शाल सुद्धा अशा कंपनीची देता की ती अंगावरही घेता येते डुंगालाही बांधता येत नाही. तुम्ही नारळ अशा कंपनीचे आणता की त्या नारळामध्ये पाणी सुद्धा नसतं हो महाराज. आणि जे पाकिट देतात ते डिझेल आणि फास्टॅग जर घेतलं तर घरी बायकोच्या हातात फक्त बिना पाण्याचा नारळ जातात. कहा गए ते तो कहा नाही और क्या लाया तो कुछ नाही. बरं त्या सोडून इथं बसणाऱ्या सर्व मंडळीला माझा प्रश्न आहे. पारायण करून, ज्ञानेश्वरी वाचून, गाथा वाचून, भागवत करून, रामायण करून, कीर्तन करून, गायन करून, पखवाज वाजून महाराष्ट्रातल्या कीर्तनकाराने 500 एकर जमीन घेतली. एखाद्या महाराजाचं नाव सांगा बरं. आहे का कोणी? एकदा आमदार झाला 1000 घेतली. नावासहित सांगतो मी तुम्हाला. अहो कोरोना 2 वर्ष कीर्तन बंद होते महाराज. टमाटे इकले आमच्या लोकांना. काही काही ना वांगे इकले. काही काही ना डायरेक्ट धोतरच सोडून दिला आणि पॅन्ट शर्ट घातला आणि डायरेक्ट कंपनीत कामाला लागले. खरं सांगू का महाराज तुम्हाला? अजिबात नाही. तुम्ही जेवढा प्रचार करता तेवढा प्रचार नाहीये. लोक डायरेक्ट काही उदाहरण देत असताना लोक तुकोबराय का पैसे घेत होते का? अरे ते तुकोबराय होते. आपण का तुकोबराय का? बरं सांगणारे लोक महाराज तुकोबराय का पैसे घेत होते का? हो आम्ही तुकोबराय नाही. तुम्ही काही तुकोबरायच्या काळातले. त्याच्यामुळे तुम्ही शहाणपणा सांगायचा नाहीये. तुकोबराय पैसे घेत नव्हते. तुकोबरायच्या काळात लोक बी चांगले होते. आता लोक किती आमचं कीर्तन रद्द करायचं असलं की लगेच फोन करतात महाराज त्या असा प्रॉब्लेम झाला रद्द. आणि आपल्या जीवनात जर काही अडचण आली आपण म्हणलं हो थोडी अडचण आहे महाराज तू अरे बापरे इथून सुरुवात होती डायरेक्ट. म्हणजे डायरेक्ट कीर्तनाची तारीख घेतली म्हणजे त्याला असं वाटतं की 7-12 महाराजाच्या नावावर लिहून द्याला. लोक खरं सांगू का महाराज हे लोक आहे महाराज हे ना ज्ञानोबरायचे झाले हे ना तुकोबाईचे झाले हे कोणाचेच झाले नाही. म्हणून मी तर प्रत्येक कीर्तनकार गायक वादक महाराज मंडळी नेहमी सांगतो जमाने के लिए हम एक बार है लेकिन जमाना हमारे लिए 1000 बार है. विठाला विठ्ठल सर्वांचे प्रयत्न हे सुख प्राप्ती व दुःख निवृत्तीसाठीचे. दुःखद भज्यते जंतुम सुखम सर्वाय रुच्यते. भामतीकार आपल्या ग्रंथामध्ये सांगतात की हे बाबांनो सर्वांचे प्रयत्न हे सुखासाठीच चालू आहे. दुःखासाठी कोणी प्रयत्न करत नाहीये. प्रयत्न चालू सुखासाठी आहे. फक्त ज्या मार्गाचं अनुकरण केलं तो मार्ग दुःखाचा आहे. कशाचा आहे? दुःखाचा आहे. मग जीवनामध्ये तुम्हाला आणि मला जर सुख प्राप्त व्हायचं असेल तर तुकोबराने का अभंगात सांगितलं ना आपुला तो एक देव करुणी घ्यावा ते नेविना जीवा सुख नोय. हे ठीक आहे तुम्हाला सुख पाहिजे तुम्ही देवाला आपलंसं करा हे मान्य आहे तुकोबराय तुमचं. पण इथं तुम्ही काय म्हणताय की आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानंतर मी सुखी होणार ही लिंक काही मला अजून लागली नाही. कशी लागणार महाराज? पोट माझं दुखतंय. पोट कोणाचं दुखतंय? माझं दुखतंय. आणि आम्ही आमच्या गुंजाळ माऊलीला इंजेक्शन दिलं जमल का? अरे पोट माझं दुखतंय म्हणल्यानंतर इंजेक्शन कोणाला घ्यावं लागल? उद्धार कोणाला करायचा आहे? आनंद कोणाला प्राप्त करून घ्यायचा आहे? मला. गुलाबजाम तुम्ही खाताय आणि समाधान मला कसं होईल? गुलाबजाम मध्ये काय आनंद आहे? किती गोड आहे, किती दूध टाकलेले, किती खवा हे सगळं मला खावं लागल तेव्हा त्या गुलाबजामचा आनंद काय भेटल? मला भेटल. तुकोबराय सांगतात की हे तुकोबरायचं गणित हा प्रश्न काही सुटला नाही की तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि आम्ही सुखी होणार. याचं कारण सांगू का महाराज? साधू संतांचे जेवढे काही प्रमाण आहे जेवढे काही संत मंडळी झाले त्यांच्या जीवनाचं एकच ध्येय आहे की हा समाज सुखी व्हावा. काय व्हावं? हा समाज काय व्हावं? यांना दुःख सोडून यांच्या जीवनात आनंद मिळावा आणि सुख मिळावं. आणि सुख प्रपंचात नाही. सुख कशात आहे? फलकट तो संसार आणि येथे सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार असणारा जो भगवान परमात्मा आहे तो सुखरूप आहे. महाराजांनी सांगितलं सुखरूप सुखरूप कोण आहे? देव आहे.
आणि त्या सुखरूप असणाऱ्या भगवंताचं जर तुम्ही भजन केलं, निश्चित आम्हाला काय होईल, आनंद येईल, आम्हाला सुख वाटेल. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. ते सेवक म्हणले, महाराज ठीक आहे, तुमचा आनंद आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणण्यात आहे, पण आम्ही जे सोबत घेऊन आलेलो आहे, हिरे माणिक मोती, ह्या गोष्टीला तुमच्या जीवनामध्ये काय प्राधान्य आहे? तुकोबराय सांगतात, आहे ना प्राधान्य. काय प्राधान्य तुम्ही आणलेल्या गोष्टीला? तुकोबराय अभंगाच्या जेवढे काही साधू संत या वारकरी संप्रदायामध्ये झाले ना महाराज, त्यांनी आपल्या जीवनामध्ये सोन्याला, हिरे माणिक मोतीला मातीपेक्षा खालचा दर्जा दिलाय, अजिबात प्राधान्य दिलं नाहीये. दाखवताना दाखवलंय सगळे वारकरी. काय झालंय माहितीये का, वारकरी संप्रदायाचा प्रचारच करत असताना ह्या जुन्या लोकांनी, सगळ्या लोकांनी, आपण लोकांनी वारकरी संप्रदाय भिकारी म्हणूनच समाजापुढे नेलाय महाराज. ही वस्तुस्थिती आहे. वारकरी संप्रदाय भिकारी नाही हो. वारकरी संप्रदायासारखा श्रीमंत संप्रदाय या विश्वाच्या पाठीवर पाहायला भेटणार नाहीये. कोणता साधू गरीब आहे? मला एक साधू दाखवा की तो गरीब आहे. कसा गरीब असू शकतो? आपण घेऊ पहिले तुकोबराय. कसे गरीब तुकोबराय असतील? छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा ज्यांच्या कीर्तनाला येऊन बसत होता, सोने हिरे माणिक मोती घेऊन नजराना जर तुकोबरायकडे घेऊन जात होते, तुकोबराय गरीब कसे समजायचे? नाही नाही. नाथ बाबाची तर उघड श्रीमंती नामदेवरांनी वर्णन केलेले की सकळ संता माझे राजा स्वामी एकनाथ माझा. मग नाथ बाबा सुद्धा श्रीमंत आहे, तुकोबराय सुद्धा श्रीमंत आहे. काही म्हणतील ज्ञानोबराय, ज्ञानोबरायच्या संपत्तीचं काय वर्णन करायचं? जयाची हे द्वारे सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. काही म्हणतील नामदेवराय, अहो नामदेवरायसारखा सुद्धा श्रीमंत माणूस कोण असेल? रातन दिवस पांडुरंग परमात्मा ज्या महात्म्याच्या घरी आहे, ज्या महात्म्याच्या हाताने जगाचा मालक नैवेद्य खातोय, ज्या महात्म्याच्या हाताने, आता मला एक सांगा, पांडुरंग परमात्माची बायको कोण आहे? लक्ष्मी. कोण आहे? लक्ष्मी. रुक्मिणी म्हणा. लक्ष्मी कोणाची बायको आहे? देवाचीच आहे. मग आता देव नामदेवरायच्या घरी म्हणल्यानंतर बायको कुठं जाणार आहे? हा, पांडुरंगाला सोडून ती कुठं जाणार नाही ना.
काय सांगू तुम्हाला, लोक लक्ष्मी मिळावं म्हणून लोक कोणाची सेवा करतात? देवीची सेवा करतात, लक्ष्मी मातेची पूजा करतात. पण खरं सांगू का, ज्यांनी ज्यांनी पांडुरंगाची सेवा केली त्याला लक्ष्मीची गरजच राहिली नाही. कारण जिथं जिथं पांडुरंग जातो तिथं त्याच्या बायकोला यावंच लागतं, इच्छा असो नसो. आता नामदेवरायच्या घरी जर जगाचा मालक येऊन नैवेद्य खात असेल, जनाबाईची वेणी विसरत असेल, त्या नामदेवरायकडे काय गरिबी, पण दाखवताना दाखवली. आता ते तुम्ही सर्वांनी चरित्र ऐकलं. परिसा भागवतांची पत्नी नामदेवरायच्या घरी आली, सर्वांना चरित्र ज्ञात आहे. नामदेवरायची परिस्थिती हालाकीची होती. आता मैत्रीण परिसा भागवतांची पत्नी असल्यामुळं तुझी परिस्थिती पाहून वाईट वाटतं ग, खूप हालाकीची परिस्थिती. असं काम कर, आमच्याकडे परीस आहे आणि तो परीस लोखंडाला लावला की लोखंडाचं सोनं होतं. इथंही लोक शंका घेतात, पण शंका घेऊ नका, लोखंड माझ्याकडे भरपूर आहे, तुम्ही परीस घेऊन या, आपण कीर्तनात सिद्ध करू. बरोबर आहे का नाही? आता सोनं परीस लोखंडाला लावला की सोनं होतं. परिसा भागवताच्या पत्नीने नामदेवरायच्या पत्नीकडं तो परीस दिला. आता महिला मंडळीला किती सोनं आवडतं आपण कीर्तनात काय सांगणार आहे महाराज. बयाला सोनं किती आवडतं, ज्या दिवशी तुम्ही बाई होसाल त्या दिवशीच आपल्याला कळलं. तसं कळणार आपल्या तिकडे एखादी म्हैस पळायला लागली, तिच्या गळ्यात आपण लोडनं देतो. काय म्हणतो त्याला? लोडनंच म्हणतात ना, तुमच्या तिकडे काय म्हणतात त्याला? लोडनं. असं एखाद्या मायमावली उभं करा, त्याला म्हणा बाई 25 नाही 75 किलो सोन्याचं लोड नाही, बाईची मान मोडल पण जात नाही म्हणणार नाही, एवढं सोनं आवडतं महाराज बायाला, खूप सोनं आवडतं. आता परिसा भागवताच्या पत्नीने तो परीस द्याला सगळं घर सोन्याचं केलं. नामदेवराय सायंकाळच्या टायमाला आले. अगे हे काय आहे? सांगितलं परिसा भागवताची पत्नी आली होती, आपल्या हलाखीची परिस्थिती पाहिल्यानंतर तिनं परीस दिला आणि मी हे सर्व घर सोन्याचं केलं. कुठं आहे तो परीस? जसा नामदेवरायने परीस घेतला कुठं फेकून दिला? चंद्रभागेमध्ये, वाळवंटात फेकून दिला. आता परिसा भागवत घरी येण्याच्या अगोदर परीस परत द्यायचा हे ठरलेलं अग्रीमेंट होतं. अग्रीमेंट काय ठरलेलं होतं? माझा नवरा घरी येण्याच्या अगोदर तुला जेवढं सोनं करून घ्यायचं ते घे आणि माझा परीस मला परत दे. सायंकाळचे 7 वाजले तरी परीस देत नाहीये. परिसा भागवत आले. का हो? माझ्या पत्नीने तुम्हाला परीस दिला होता सोनं करण्यासाठी, तुमची परिस्थिती नाजूक होती, परीस कुठे? नामदेवरायने सांगितलं तो परीस मी वाळवंटात फेकून दिला. रागवले. नामदेवरायने परिसा भागवतांचा हात धरला आणि कुठे घेऊन गेले? चंद्रभागेमध्ये गेले. चंद्रभागेच्या वाळवंटात गेले आणि वाळवंटातून जे खडे उचलले, परिसा भागवतांना सांगितलं तुमचा जो परीस तो उचलून घ्या. उदाहरण संपलं माझं, कीर्तनाकडे या. अरे परीसाचा स्पर्श लोखंडाला झाला तर लोखंडाचं सोनं होतं, हा परीसाचा स्वभाव आहे. पण नामदेवरायचं जीवन किती अलौकिक आहे महाराज. नामदेवरायचा स्पर्श खड्याला झाल्यानंतर ते खडे सुद्धा परीस होतात आणि त्यांना तुम्ही गरीब कसं म्हणणार आहे? म्हणून साधू संतांसारखे श्रीमंत या जगामध्ये कोणीच नाहीये. उलट ज्ञानोबरायने आपल्यासारख्या साधकांना तर सांगितलं, राजे याची कांता काय भीक मागे, परमार्थ माणसानं ऐश्वर्यात केला पाहिजेत. अरे 2 तासाच्या लग्नासाठी, आपल्या शंभड्या पोरीच्या लग्नासाठी बाप 2 तासासाठी 25 लाख रुपये खर्च करतो. किती? 25 लाख. मग आपल्या स्वतःच्या पोरीच्या लग्नासाठी जर 25 लाख रुपये खर्च करतात तर सप्ताह हलकटावाने का करायचा? लोक सप्त्यातच ॲडजस्ट करून घ्या म्हणतात. महाराज ह्या वर्षी वातावरण खूप खराब आहे, ॲडजस्ट करून घ्या. मी तर त्यांना ऑफरच दिलेली, ह्या वर्षी द्या, पुढच्या वर्षी ॲडजस्ट करू. बरोबर आहे का नाही? परमार्थामध्ये अरे ज्यानं दिलंय त्याचंच घेऊन कोणाला द्यायचंय? त्याला द्यायचंय. तुम्ही कुठून आणलेले? देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? गोदावरीला स्नानासाठी गेले, गोदावरीचंच पाणी घ्यायचं, कोणाला समर्पित करायचं? तुम्ही कुठून आणलं पाणी? अरे भगवंताने निर्माण केलेल्या सृष्टीमधलेच गुलाबाचं फूल घ्यायचं आणि ते फूल कोणाला समर्पित करायचं? अरे मग त्याचंच घ्यायचं, त्याला समर्पित करण्यासाठी माणसाने एवढा का चंगुसपणा करावा? विठाला विठाला अनुभव सांगतो, तुम्ही देवासाठी संतासाठी खर्च करा, देव तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी पडू देत नाही. भारतामध्ये सगळे लोक गरीब आहे, पण जैन आणि मारवाडी कधीच गरीब दिसणार नाही महाराज तुम्हाला. का? त्यानं 100 कमावले तर 40 तरी कमीत कमी गोमातेसाठी, अन्नदानासाठी खर्च करतील. मुस्लिमांनी 10-100 कमवू द्या, ते 5-10 रुपये देवासाठी खर्च करेल, लाल्लासाठी खर्च करेल. आपले लोक एवढे विचित्र आहे महाराज, हे सप्त्यात जरी गेले तरी चपला चोरतात. आणि ज्याला खायची सवय ना महाराज, धरिता ही परी, त्याला दिंडीचा अध्यक्ष करा तरी खाणार, त्याला संस्थांचा अध्यक्ष करा तरी तो खाणार, त्याला ग्रामपंचायतचा सरपंच करा
तरी तो खाणार. ज्याला खायची सवय तो कुठेही न्या, खाणार खाणार. आणि मला तरी एवढं कळतं, दोन गोष्टी मी, एक आमची आजी होती ती नेहमी सांगायची, भाऊ देवाचं आणि भावाचं कधीच खाऊ नये. कोणाचं खाऊ नये? देवाचं आणि भावाचं कधीच खाऊ नये. आता खरं सांगा, कबीर महाराज एका ठिकाणी सांगतात, चिट्टी के पैरों में घुंगरू बसते वही भगवान सुनता है. चिट्टी म्हणजे मुंगी. मुंगी किती बारीक, तिचा पाल किती बारीक, आणि तिच्या पायाला बांधलेलं घुंगरू किती बारीक. मग हे घुंगरू जर देवाच्या कानाला जात असेल तर खरं सांगा, तुम्ही दानपोटी फोडलेली कळणार नाही देवाला. तुम्ही दिंडीतले कांदे लसूण आणलेलं देवाला, असं अजिबात नाही. म्हणून देवाचं खाऊ नका. देवाचं खाल्ल्यानंतर माणूस कधीच श्रीमंत होत नाही महाराज. देवाचं खाल्ल्यानंतर माणूस बर्बादच होतो. विठाला जीवनामध्ये या गोष्टीला अजिबात प्राधान्य दिलं नाही. का? तुकोबराने सांगितलं, तुमचे एरवित धन ते मज मृत्तिके समान. मग का हो महाराज, तुम्ही सुखी होण्यासाठी अजून काय करावं लागेल? तुकोबराय सांगतात, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. काय घाला? गळ्यामध्ये माळ रुद्राक्षाची नाही सांगितली, गळ्यामध्ये माळ काय सांगितलेली आहे? तुळशीची. तुळशी कंठी मिरवा तुळशी, आणि व्रत करा तुळशी माळ गळा, आणि गोपीचंदन ऊर्ध्व पुंड्र भाळ, आणि कंठी शोभे रुद्राक्षाची नाही तुळशीची. बरोबर आहे का नाही? लोक जीवनभर कोंबड्या खातात हो, लोक जीवनभर कोंबड्या खातात, आणि माणसं मेलेक लोक त्यांच्या तोंडात तुळशीचा पाला घालतात. हो, ही आपल्या हिंदू संस्कृती. तुमच्या तिकडे आहे का परंपरा बाबा? पेटीवाले बाबा आहे ना? बंद करून टाका आजपासून. कोणी विचारलं का? पुरुषोत्तम महाराजांनी सांगितलं म्हणा. का? ज्यानं जीवनभर कोंबड्या खाल्ल्या तर तुळशीच्या पानानं काय होणार आहे? असा एखादा नालायक तुमच्या परिसरातला मेला की कोंबडीचे पख घ्या आणि त्याच्या तोंडात घाला, मोक्ष मिळेल त्याला. अहो कठीण झालंय महाराज. ज्यानं जीवनभर दारू पिली त्याची दसक्रिया फुलतांब्यालाच, आणि ज्यानं जीवनभर वाऱ्या केल्या त्याची सुद्धा. अहो नाही हो महाराज, ज्यानं जीवनभर पाप केलं त्याची असती. तुम्ही पैठणला नाही, काशीला नाही, त्र्यंबकला नाही, तुम्ही पार मानस सरोवराला जरी घेऊन गेले तरी फायदा नाहीये. म्हणून माझी विनंती आहे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. अरे मेल्यानंतर फक्त तुमच्या गळ्यातली माळ काढत नाही गड्यानो. काय काढत नाही? माळ. काय काढत नाही? तर 4 बोटा 4 अंगठ्या असू द्या, गळ्यामध्ये लॉकेट असू द्या, हातात सोन्याची घडी असू द्या, या हातात ब्रासलेट असू द्या. इतके हलकट लोक आहे महाराज संसारामध्ये. मी नाही वर्णन करत, तुकोबराय सांगतात, बांधोनी देती यमाची हाती, उषने घेती काढोनिया. अरे तुमच्या नेवाच्या परिसरामध्ये एखादा माळकरी माणूस मेला आणि त्याच्या गळ्यातली तुळशीची माळ काढली, असं उदाहरण ऐकलं का तुम्ही? बरं, गोल्डन मॅन मेला. या माझ्या माय मावल्या तर एवढे हुशार आहे. अरे बाबा 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 बाबा, काय बुद्धी दिलेली महाराज देवाना. अहो ह्या रडता रडता हातावर पदर टाकून हातातल्या अंगठ्या काढतात हो मेलेल्या माणसाच्या. इतक्या हुशार आहे महाराज. ही वस्तुस्थिती आहे. मी आळंदीला विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना माझी परिस्थिती खूप नाजूक होती, घरची नाजूक होती. मग माझ्यावर एक प्रेम करायचा आमच्या गावातला म्हातारा माणूस होता, शावकार होता. ह्या मिशा जुन्या एकदम मस्त 90-95 किलो म्हाताऱ्याचं वजन, आणि त्याला माझं गायन खूप आवडायचं. आता घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे काही मनी ऑर्डर येत नव्हती, पण ते म्हातारा माझ्या गायनावर प्रेम करते. महिन्याला 100 रुपये पाठवायचं दादा मला. मग त्याच्यामध्ये माझं चहा पाणी वगैरे साबण सुबण आपलं व्हायचं. आणि तब्येत जाडी असल्यामुळं पूर्वीचे लोक काय करायचे, कानामध्ये बाळ्या घालायचे. बघा भरपूर लोक घालत, आताही घालतात, पण पूर्वी लोक खूप मोठ्याल्या बाळ्या घालायचे. त्याच्या कानामध्ये 2-2 तोळ्याच्या बाळ्या होत्या महाराज. आणि ते तब्येत जास्त असल्यामुळं थोडं अटॅक आला आणि माणूस मेला. त्याच्या पोराने फोन केला, पुरुषोत्तम बाबा मरण पावले, तुला यावं लागेल, उद्या सकाळी 10 वाजता अंत्ययात्रा आहे. मी आळंदीतून संध्याकाळी निघलो, सकाळी 7 वाजता पोहोचलो. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक नियम असा आहे, माणसाला स्नान घालण्यासाठी बाजीवर घेतलं की परत त्याला घरात नेत नाही. त्याला कशावर बांधतात? त्या ताटीवर बांधतात. आता 10 वाजले, सर्व सांगू लागले, ओय 10 वाजले, महाराज आलाय, सगळे आले, चला चला, वेळ व्हायला लागला. आता म्हातारी रडत होती. म्हातारीने विचार केला, बाई बाजीवर जर म्हातारीला आंघोळीला घेतलं तर म्हातारीला परत घरात आणणार नाहीये. आणि रडण्याच्या नादात म्हातारीच्या कानात बाळ्या आहे, त्या काढायच्या ध्यान कोणाचंच नाहीये. इतक्या हुशार महिला. आणि मग ती मी पुढं बसलो होतो, म्हातारी माझ्याजवळ, म्हातारी लागली रडायला. बरं एवढ्या मनीन एवढे गळे काढतात, आरा.
म्हातारीने सुरू केलं, मालक तुमचा विषा. एवढी स्वरात नव्हती गात, पण मी इतकं बेसूर कसं गाऊ महाराज, मला नाही जमणार ना ते. हो मालक तुमचा मिशा. मिशावर थांबव ना म्हातारीनं. मालक तुमच्या कानातल्या 2 तोळ्याच्या बाळ्या. बाळ्या म्हणल्याबरोबर पोराला चेवाला लगेच पोरगा आत गेलं. आडकी ताण लावून कट दिशी म्हाताऱ्याच्या बाळ्या काढून घेतल्या. तुकोबरा वेडे होते का? बांधून या देती यमाची हाती, भूषणे घेते काढोनी. म्हणून गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि काय करा, एकादशीचा उपवास करा. बाकीचे उपवास करण्यासाठी शास्त्रात कुठंच पुरावा नाही. 4 वेद आहे, 6 शास्त्र आहे, 18 पुराणे, गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, तुकोबरायची गाथा आहे, नाथबाबाची गाथा आहे, ज्ञानेश्वर महाराजांची गाथा आहे. गुरुवार धरावा, मंगळवार धरावा, बुधवार धरावा, शुक्रवार धरावा, शनिवार धरावा आणि रविवार धरावा. हे वार धरण्यासाठी एक तुम्ही मला प्रमाण गाथ्यातलं आणून द्या, मी कीर्तन सोडून देईल. सोमवार धरावा याच्यासाठी गाथ्यात प्रमाण आहे. एकादशी करावी याच्यासाठी अंबरीश राजाचं चरित्र 9 स्कंदामध्ये आलेलं आहे. अंबरीश राजाची कथा आहे. पण शनिवार धरावा आणि गुरुवार धरावा. काही लोक म्हणतात आम्ही साईबाबाचा धरतो, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. काही म्हणतात आम्ही स्वामी समर्थाचा धरतो, चांगली गोष्ट आहे. आपल्या हिंदूच्या शाखा आहेत त्या, मी नाव नाही ठेवत कोणत्या संस्थांना. अरे थडग्यावर जाणारे लोक साईबाबाला येतात, चांगली गोष्ट आहे ना महाराज. थडग्याकडे जाणारे लोक जर आता स्वामी समर्थाकडे येतात, चांगली गोष्ट आहे, ती आपली शाखा आहे. काही म्हणतात आम्ही गजानन बाबाचा गुरुवार धरतो. मला एवढंच सांगायचं, गजानन बाबा जन्माला येण्याच्या अगोदर, स्वामी समर्थ जन्माला येण्याच्या अगोदर आणि साईबाबा जन्माला येण्याच्या अगोदर गुरुवार कोणाच्या बापाचा होता तेवढं सांगा, आपण कीर्तन संपून टाकू. शास्त्रानं जे उपवास सांगितले ते उपवास करा. बाकीचे उपवास करणं म्हणजे काय महाराज? आठवलं उदाहरण सांगतो. एका मुलीचं लग्न झालं महाराज, माया हो ऐका ध्यान देऊ. आता लग्न झाल्यानंतर ती सासरी गेली. सासरीहून 2-4 महिन्यानंतर आल्यानंतर तिचं नाव सकू होतं आणि तिच्या मैत्रिणीचं नाव ठकू होतं. ती ठकू सकूला म्हणली, सकू कसं आहे ग तुझं सासर? डोळ्याला धारा लागल्या. अगं वेडे, सासर नाही ग, माझ्या बापानं स्वर्ग पाहून दिलं माझ्यासाठी. बर 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 बर. कसा आहे ग तुझा सासरा? काय माझ्या सासऱ्याचं वर्णन करू ग ठकू, मला वडिलापेक्षा जास्त जीव लावतो. बर सासू ग? सासू तर पोटच्या लेकीसारखे जीव लावते. बर बर बर. आणि देर ग? काय त्या देराचं वर्णन करायचं, मला सख्या बहिणीसारखं जपतो. बर ननंद? ननंद तर मला बाबा मोठ्या बहिणीसारखा आदर देते. सर्वांचं विचारलं त्या ठकूनं आणि अर्धा तासानंतर ठकू म्हणली, का ग बाई तुझा नवरा ग? सकू हळूच म्हणली, बाई 6 महिने झाले तो मेला, मला बोलतच नाही म्हणे. कीर्तनाकडे या. लग्न झाल्यावर मुलीवर नवऱ्याने प्रेम करावं का बाकीच्या नातेवाईकांनी प्रेम करावं माया हो? लग्न झाल्यानंतर मुलीवर नवऱ्याने प्रेम करावं का बाकीच्या लोकांनी? नवऱ्याने. अहो नवरा प्रेम करत असल्यानंतर पुनतगाव राहायची काय गरज आहे? नेवशाल रूम करता येते. हरी आला हाता मग काहीची भय चिंता, तसा नवरा आला हाता मग म्हातारा मरो का म्हातारी मरो काय घेणं नाही. मग डायरेक्ट संभाजीनगरला रूम करता येईल, पुण्याला करता येईल. बरोबर आहे का नाही? त्यासाठी कोण प्रेम करावं लागल? नवरा. अख्खं घर त्रास देऊ द्या आणि सायंकाळी नवरा आल्यानंतर त्याने एवढं म्हणून द्या, ए अगं नको काळजी करू, मी आहे ना तुझ्यासोबत. तिला काहीच वाटत नाही महाराज. सासू वाटत नाही, काही सासरा वाटत नाही, काही देर नाही, ननंद नाही, भावजाई नाही. बरोबर आहे का नाही? मग लग्न झाल्यावर मुलीवर प्रेम कोणी करावं? कोणी करावं? बोला रे बाबा हो, कोणी करावं? अर्ध पाकिट घ्या पण बोला ना काही, तुम्ही लाजता काय एवढं? लग्न झाल्यावर मुलीवर प्रेम कोणी करावं? नवऱ्याने. कोणी करावं माया हो? नवऱ्याने. तसं नवरा म्हणजे एकादशी आहे. नवरा म्हणजे काय आहे? बोला बोला. नवरा म्हणजे एकादशी. आणि सासू सासरे देर भावजाई ननंद मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार यांचा मेळच नाही महाराज. एकादशी केल्यावर चिल्लर उपवास करायची काय गरज आहे? हरियाला हातान मग कायची? शास्त्राने जे सांगितलं ते करा. मनानं शहाणपणा केला ना, मनोमार्गे गेला तो मनानं करूच नका. आवडे देवासी सांगितलेलं आहे, सवडे देवासी नाही. आवडे देवासी तू ऐका. नामाचा उच्चार रात्रंदिवस म्हणून एकादशीचा उपवास करा. मला तर हसू येतं. आता नवरात्र संपली, 2-3 दिवस झाले. अरा असे काही नख पायाला भेटले या नवरात्रात. जे 12 महिने धाब्यावर असतं ते 9 दिवस बिना चपलीचं फिरतोय. अरे बापरे बापरे बाप. नुसते बटाटेच काय खातंय, नुसत्या बकरीच्या भाकरीच काय खातं. मी खरं सांगू का, 9 दिवस तुम्ही भोंगळे बी फिरले तरी देवीची कृपा तुमच्यावर होणार. 12 महिने बोकडे खातो नालाय का? 9 दिवस बिना चपलीचा फिरतो. कोणी सांगितलं तुम्हाला?
शुक्रवारी बोकडा खातो लगेच शनिवारी जय हनुमान. आता बापान ठेवलं का एवढा परवडतो? सोपा आहे महाराज. आयुष्य चाललंय आमचं, अजून आमचा ताळा जमीन आणलं की तुम्ही एका दिवसात. एवढं सोपं नाही. मनी नाही भाव मने देवा, देव अशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. अजिबात नाही. नवरात्रात कीर्तन करूच नाही महाराज. माझं तेवढं अवघड झालं. एका ठिकाणी माझं कीर्तन होतं. पहिल्या दिवशी गौतम पाटील, पहिल्या दिवशी कोण? गौतम पाटील. दुसऱ्या दिवशी पुरुषोत्तम पाटील, तिसऱ्या दिवशी सायली पाटील. दोन बायामध्ये काय दिवे लावायचे महाराज मी सांगा. काय कीर्तन करायचं, काय प्रमाण म्हणायचे, काय श्लोक सांगायचे. हा, त्या दोघीनं अगोदर धिंगाणा घातल्यावर माझे कीर्तन काय करणार लोकांना? कठीण ताळा झालेला आहे. म्हणून खरं सांगू का, लोक काहीही करायला लागले, लोकांचं कठीण झालं. अरे आदिशक्ती आहे ती, जगत जननी आहे. तिच्या समोर जर तुम्ही तमाशातल्या महिला नाचवत असाल तर मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो तुमच्या 10 पिढ्या नरकात गेल्याशिवाय राहणार नाही महाराज. नाही केलं पाहिजे त्या गोष्टी. म्हणून एकादशीचा उपवास सांगितलाय ना तो करा. व्रत एकादशी करीना गायीन अहरणे श्रीमुखी नाम. म्हणून एकादशी करा. काय करा? कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. तुमचे रवित धन ते मज मृत्युगे समान. ढोबार म्हणवा हरीचे दास तुका म्हणे माझा. असं तुकोबरा शेवटची इच्छा सांगतात, हरीचा दास म्हणवा. काय म्हणवा? हरीचं दास. काय झालंय माहितीये का, माणसं संसाराचे दास झाले महाराज. आणि संसाराचं दास होणं म्हणजे गाढवानं शेत खाल्लं पाप ना पुण्य. माझे गुरुजी मला नेहमी एक वाक्य सांगतात, पुरुषोत्तम 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायनेचं दास झालेलं कधी चांगले. साधूचं दास होण्यात फायदा काय? अरे साधूचं सेवक होण्यामध्ये, साधूचा दास होण्यामध्ये किसनगिरी महाराजासारख्या महात्म्याची दासच झाली नाही माई. म्हणून तर मंदिर झालंय ना महाराज. काय झालंय? मंदिर झालं. साधूचा दास झाल्यानंतर रेड्याची समाधी आहे. साधूचा दास झाल्यानंतर ज्ञानोबराची प्रदक्षिणा करत असताना भिंतीचं दर्शन केल्याशिवाय पुढे जाता येत नाही आणि प्रदक्षिणा पावत नाहीये. काहीच केलं नाही रेड्यानं. फक्त काय झाले? ज्ञानोबराचे काय झाले? दास झाले. दास होण्यात जी मजा आहे ती मालक होण्यात अजिबात नाहीये. नौकर होण्यात काय मजा आहे हो महाराज? सेवक होण्यात काय मजा आहे? सेवकामध्ये आणि नौकरामध्ये आणि दासामध्ये फरक आहे महाराज. बरोबर आहे का नाही? नौकर वेगळा आहे, जेवढं काम सांगितलं तेवढं करतो आणि तो पैसे घेतो, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे? नौकर. आणि दास असा असतो, कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता अख्खं जीवन आपलं एखाद्याच्या चरणी समर्पित करतो, त्याला काय म्हणतात? दास. म्हणून माझे गुरुजी मला नेहमी वरती लावला होता, संत दासानुदास. काय म्हणतात ते? संत. दास होत असताना साधूचं व्हा, देवाचं व्हा. साधूचं दास झाल्यानंतर फायदा? प्रमाण घ्या. संत समागम एखादी परिवर्तन त्यांच्या द्वारी. दास झाल्यानंतर तेथे रामनाम होईल श्रवण आणि घडेल भोजन उच्चिष्टाचे. तुमच्या तिकडे ते गाड्याचे बैल आहे का? कमी आहे. पुण्याकडे खूप आहे. एक एक बैल 25-25 लाखाचा आहे महाराज. माणसाला खायला बदाम नाही, त्यांना बदाम आहे माऊली. काजू काय त्यांचं महाराज. ते बैल सांभाळण्यासाठी 4 माणसं आहे महाराज. आणि बैल बी असे बाबा 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 बाबा, त्यांना बघितलं की बघत राहा वाटतं. एवढे सुंदर बैल. अहो दुधानं आंघोळ घालतात महाराज, एवढं प्रेम करतात त्या बैलावर. 8 सेकंदामध्ये कितीतरी किलोमीटरचा ते गाडा पळतात. कोणाला स्कॉर्पिओ भेट, कोणाला थार भेट, कोणाला बुलेट भेट. पण एवढं जरी तो पळत असेल बैल, पण अशा बैलाचं कोणी दर्शन घेताना पाहिलं का? अशा बैलाचं कोणी दर्शन घेताना पाहिलं का? गाड्याला किती 5 सेकंदामध्ये 5 किलोमीटर पळू द्या, पण महाराष्ट्र गाड्याच्या बैलाचं दर्शन घेणार नाही, नाही आणि नाही. ज्ञानोबराय तुकोबरायच्या पालखीच्या बैलाचं दर्शन घेतल्याशिवाय वारकरी सुद्धा पुढे जात नाही. दास ज्ञानोबरायचे. काही माणसाकडे 25-25 लाखाचे घोडे, 25 नाही 50-50 लाखाचे घोडे. ते घोडे पाहिले की बाप रे बाप, काय ते घोडे. मग त्या घोड्याचं कोणी दर्शन घेतं का? त्या घोड्याला सांभाळायला 5-5 माणसं आहे.
पण त्या घोड्याचं दर्शन नाही कोणी घेत. त्याचे फोटो काढतील, त्याच्या घरामध्ये फोटो लावतील, पण महाराज त्या घोड्याचं दर्शन कोणी घेणार नाहीये. पण तुकोबारायचा ज्ञानोबरायचा घोडा जोपर्यंत ज्ञानोबराय तुकोबरायचं दर्शन घेत नाही तोपर्यंत पालखीचं प्रस्थान होत नाहीये. दास कोणाचे झाले? ज्ञानोबरायचे. दास कोणाचे झाले? तुकोबरायचे. म्हणून तुकोबरायचा महा सांगतात त्या सेवकांना, जाऊन सांगा तुमच्या राजांना, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे माझं हे काही अपेक्षा नाही हो आमची, देवाचं दास व्हा. देवाचं दास झाल्यानंतर फायदा. तेरी बिगडी हो तेरी बिगड़ी बनाएगा विश्वास जरूरी. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याचा दास व्हा. अरे आपल्या बायकांनी काय केलंय आपल्यासाठी? फक्त गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलंय आणि तुमच्या नावाचं कुंकू लावलंय आणि त्यांनी ठरवून घेतलं की आता जीवनभर मला यांचा दास, यांची पत्नी म्हणून राहायची. किती जरी मोठं संकट आलं तर आपल्याला त्यांच्यासाठी उभं राहावं लागतं का नाही? करोनाच्या काळात कीर्तनं बंद होते तरी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी लागली. करोनाच्या काळात कीर्तनं बंद होते तरी त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करावी लागली, हॉस्पिटलची व्यवस्था करावी लागली, सगळं घर चालवावं लागतं. मग व्याजानं जरी काढलं त्यांना काही ताण नाही. त्या म्हणजे बशीसारख्या बसेल असतात महाराज. त्या एवढ्या भाग्यवाने, अरे बाप रे बाप, महिलांसारखं भाग्यवान जगात दुसरं कोणीच नाही महाराज. एवढं सरकार अडचणीत आहे तरी त्यांची योजना बंद नाही झाली. लाडक्या बहिणीमुळे सरकार आलं आणि येऊन अडचणीत आलंय. बरोबर आहे का नाही? यांना किती पाप लागणार आहे देव जाणे महाराज. यांच्यामुळे किती कॉन्ट्रॅक्टर लोकांनी भाषा घेतल्या. आज शेतकऱ्यांना जी मदत भेटत नाही, हे सगळं जर पाप कोणाला लागत असेल तर लाडक्या बहिणीला लागतंय महाराज. कारण यांची योजनाच नसती राबवली तर तिजोरी गच्च राहिली असती. आता सगळ्या तिजोऱ्या लटकते रे ना रे. कोणत्याही मंत्र्याकडे जातो फक्त नामधारी आहे, 1 रुपया ठेवला नाही महाराज. आपने ही बनाई हालत मेरी, आप ही पूछते हो ये क्या हो गए. बरोबर आहे का? विनोदाचा भाग सोडून द्या. मी काय सांगत होतो तुम्हाला, दास झाल्या जीवनभर त्यांची माणसाला सेवा करावी लागती. म्हणून दास देवाचं व्हा आणि देवाचं दास व्हा, नाही तर साधूचं दास व्हा. आणि साधूचं दास झाल्यानंतर निश्चित तुमची संसार रूपी नौका माझा भगवान परमात्मा पैल तिरायला नेईल. म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस, तुमचे रवित धन ते मज मृत्तिके सम. अभंगाची सरळ भूमिका मी तुमच्या समोर ठेवली. तसं पहिल्या दिवशी कीर्तन म्हणल्यानंतर नामपर अभंग घेतला पाहिजेत, पण हा आज आवर्जून घेतला. बरं, मला आमच्या माऊलीने हा अभंग सांगितला होता, म्हणे याच्यावर कीर्तन कर, म्हणे तुला जसं जमल तसं. म्हणजे हे चिंतन त्यांचंच आहे. मग कीर्तन संपल्यावर मी नारळ तुम्हाला देणार, पाकिट घेऊन जाणार. त्यांनी मला त्याची पार्श्वभूमी सांगितली होती की दादा हा अभंग खूप सुंदर आहे, तुला जमतो का बघ. आता त्यांनीच सांगितलं, त्यांना मला आज योगायोग आहे, मी तो अभंग तुमच्या समोरच कीर्तन करतो. मी काही या अभंगावर कीर्तन केलं नाही बरं, खरं सांगतो तुम्हाला. त्यांनी सांगितलं दुसरं असेल कीर्तन, आणि त्याच्यामुळं पहिल्या दिवशी संताचा कार्यक्रम आणि संताचंच चरित्र तुम्हाला सर्व मायबापासमोर जसे ज्ञानोबराय तुकोबारायने बुद्धी दिली तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला. ज्या मातेच्या, ज्या संताच्या, ज्या साध्वी आमच्या काय नाव पुंजामाई यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा तथा कलशावर होण्यानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम, त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग आमचे जगदीश भाऊ यांच्या वतीनं माझ्याकडे आला. देवाचं माझ्यावर प्रेम खूप आहे. सगळीकडे पाऊस पडला पण इथं नाही पडला. बरं, तशी हवा चालू आहे, तो कधी येईल काही सांगता येत नाही आहे. त्याच्यामुळं मी लवकर उरकलो, कारण की जेवणं राहिले अजून. बरोबर आहे का नाही? म्हणून सगळीकडे पाऊस चालू आहे. मी ज्ञानोबराय तुकोबरायला पांडुरंग परमात्म्याला विनंती करेल, देवा आता बस झालं, किती शेतकऱ्याचा अंत पाहणार आहे. माझी विनंती आहे, सरकारला सुद्धा संप्रदायाच्या वतीने विनंती करतो, सरकार थोडं लक्ष द्या. 2-3 हवे नाही झाले तरी चालल, 2-3 उड्डाणपूल नाही झाले तरी चालल, 2-3 चांगल्या योजना नाही राबवल्या तरी चालल, पण आज शेतकऱ्याला कोणाची गरज आहे? तुमच्या मदतीची गरज आहे. सरकारने निश्चित शेतकऱ्याला भरघोस मदत द्यावी. काय झालं काही कळत नाही महाराज. जगाचा पोशिंदा आहे शेतकरी.
कशाचा पोशिंदा आहे? जगाचा पोशिंदा आहे. कोणीही अडचणीत येऊ द्या महाराज, सरकार त्याच्या पाठीमागं उभं राहतं. पण जो शेतकरी देश चालवतो, जो शेतकरी जग चालवतो, त्या शेतकऱ्यावर संकट आल्यानंतर लोक का म्हणून उभे राहत नसतील मला काही कळत नाही. अरे कोरोनाच्या काळात हॉटेल बंद होती गाड्यांनो, कोरोनाच्या काळात कंपन्या बंद होत्या, कोरोनाच्या काळात बिझनेस बंद होते, कोरोनाच्या काळात शाळा बंद होत्या, सगळं बंद होतं. पण सगळं बंद असताना सुद्धा तुमच्या पोटाची काळजी करण्यासाठी शेतकरी रात्रंदिवस शेतात कष्ट करत होता. मग त्याच्यावर जर संकट आलं तर निश्चित शेतकऱ्यासाठी आपण उभं राहावं. हे देश जर चालवायचा असेल तर हा देश चालवतो शेतकरी. चालवतो कोण? शेतकरी. पण आज सर्वात जास्त दुर्व्यवस्था जर कोणाची असेल, शेतकऱ्याची. 2-4 दिवसापूर्वीचा घडलेला प्रसंग आहे. मी परभणीला कीर्तनाला गेलो होतो. दुपारची वेळ होती. एक शेतकरी डोक्याला हात लावून बसला होता. 25 एकर सोयाबीनमध्ये कमरा इतक्याला पाणी होतं. मग मी म्हटलं बाबा किती खर्च आला हो? तो म्हणे महाराज 25 एकरला 6-7 लाख रुपये गेले, सर्व नुकसान झालं. शेतकरी म्हणला महाराज अहो नका, ह्या वर्षी नाही सोयाबीन झाली तर मी समजेल, जाऊ द्या, ह्या वर्षी पाऊस नाही झाला, हे नाही झाला. पण म्हणे महाराज सोयाबीन नाही झाली तरी चालतं, पण या शेतीतलं पाणी कमी झालं पाहिजे. तो अहो म्हणलं आता सोयाबीनच जळली तर शेतीच्या पाण्याचं काय करायचं, जाऊ द्या ना, असू द्या ना पाणी. नाही हो म्हणे महाराज, जर शेतीतलं पाणी कमी झालं तर माझ्या घरामध्ये 4 जनावर आहे, माझ्या गोठ्यामध्ये 4 जनावर आहे. माझं जरी नाही पोट भरलं तरी चालेल, पण याच्या भुसानं माझे 4 जनावर जरी चांगले राहिले तर मी समजेल माझं जीवन सार्थक झालं. मी खरं सांगू का, माफी मागून एक वाक्य बोलण्याचं धाडस करतो. जेवढं साधूचं अंतकरण चांगलं आहे महाराज, तेवढंच शेतकऱ्याचं अंतकरण चांगलं आहे. एवढे आघात होऊन सुद्धा शेतकरी किती संघर्ष करतोय. म्हणून खरं सांगू तुम्हाला, निसर्गालाच आपण विनंती करू, भगवंतालाच विनंती करू, मेघराजाला विनंती करू. अरे सरकार तर आतापर्यंत कोणत्या शेतकऱ्याचं झालं नाही. मग ते काँग्रेसचा असो, बीजेपीचा असो, शिवसेनेचा असो, कोणाचा असो, सगळे एकाच चढी एक नालायक आहे महाराज. त्यात कोणीच चांगलं नाही आहे. मी खरं सांगतोय तुम्हाला, कोणतंच सरकार शेतकऱ्याचं नाही आहे. सरकार शेतकऱ्याच्या विरोधात गेल्यानंतर शेतकऱ्याला कधीच दुःख होत नाही. पण ज्या दिवशी निसर्ग शेतकऱ्याच्या विरोधात जाईल ना, त्या दिवशी शेतकरी खचून जातो. आणि आज सरकार शेतकऱ्याच्या विरोधात नाही आहे महाराज, शेतकऱ्याच्या विरोधात निसर्ग आहे. म्हणून निसर्ग ज्याच्या सत्तेनं चालतो त्या भगवंताला विनंती करू, भगवंता निश्चित आमच्याला शेतकऱ्याच्या संकटातून दूर कर, अशी विनंती आपण भगवंताच्या चरणी अर्पण करू. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. पहिल्या दिवसाची सेवा असताना असं वाटतंय की आज जागराची सेवा आहे, बरोबर आहे का नाही? म्हणून खूप सुंदर नियोजन. आमच्या जगदीश दादाच्या विनंतीला मान देऊन तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकर शिक्षण संस्थेचं आहे. चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला, आमचा योगेश दादा, दादालाही द्यावे तेवढे धन्यवाद. कधी कधी एक पखवाजा भेटत नाही, आज पखवाजे वेटिंगवर आहे, बरोबर आहे का नाही? पखवाजे म्हणजे आपल्या इथले पखवाजे म्हणजे बीजेपी पक्ष झालाय, कोणी इथंच प्रवेश करू राहिलं, बरोबर आहे का नाही? 2 वेटिंगवर आहे. पण ज्याच्या हातात लागली सत्ता त्यानं घेतला चान्स आणून, बरोबर आहे का नाही? म्हणून योगेश दादालाही द्यावे तेवढे धन्यवाद. जेवढे गायक मंडळी, परिसरातील गुणीजन मंडळी, त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा. आज आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्यानं माझे परम मित्र, आपल्या भागाचं वैभव, युवा कीर्तनकार आमचे ज्ञानेश्वर माऊली गुंजाळ दादाही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. विकास महाराज, आम्ही आमच्या संस्थेवरच आमचे विकासदादा राहायला होते, तेही सुंदर कीर्तन करतात. विकासदादालाही द्यावे तेवढे धन्यवाद. आपल्या भागाचं वैभव आमचे संदीप दादा, तेही कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. गुंजाळ माऊली, मी आणि आम्ही. तुम्ही तुकाराम शास्त्रीकडेच होते ना राहायला? हरी महाराज, वा 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 वा. तेव्हापासून तसेच आहे, काहीच बदल नाही झाला आमच्या हरिभाऊ. तेव्हा शांतच होते, काही चेंजेस झालं का? तसेच आहे, अजून शांतच आहे. घेनम नास्ती देनम नास्ती, मस्त आपने धुन में रहता हूँ, भगवान का नाम जपता हूँ. आमच्या हरी महाराजांना आम्ही सोबत होतो. ते तुकाराम बाबाकडे होते राहायला ना, आम्ही खाली पुंडलिक राय, भूत बंगला होता तो, तिथले सगळे भूतं जे आम्ही ते तुकाराम शास्त्रीकडे होतोय. सर्वच मंडळी खूप आनंदानं आम्ही 10-12 वर्ष सोबत राहिलो. बाबाही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, ज्यांची गोड अशी माईक सिस्टीम आहे. आपल्या भागाचं वैभव असणारे आमचे जगदीश भैया, खूप त्यांचा आग्रह होता की महाराजांची तारीख मिळावं, म्हणून दादामुळं तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग आला. दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. मगाशी येता येता ज्यांच्या ऑफिसला भेट झाली, आमचे प्रतीक भैया,
दादाही द्यावे तेवढे धन्य. दादाही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्वच मंडळी तुम्ही सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर